नमस्कार, मी प्रणिता रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज आपण बनवणार आहोत दुधी कोफ्ता करीची भाजी. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी एक मोठा दुधी घेतला आहे, त्याला स्वच्छ छान धुवून पुसून घेतला आहे. त्याचे आपण साल काढून घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे जे पण ग्रेटर असेल त्याच्याने त्याला छान ग्रेट करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही. आणि ग्रेट केल्यावर दुधीला पाणी सुटतं हे तर तुम्हाला माहितीच आहे. मग त्याला दाबून दोघी हाताने पाणी आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने त्याला हाताने दाबायचं आहे आणि त्याच्यामधून जेवढं पाणी त्याचं तुम्हाला काढता येईल तेवढं पाणी तुम्हाला काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने त्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत. तर सगळ्यात आधी आपण घालणार आहोत हळद, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि बेसन. सगळं छान एकत्र आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण मीठ नव्हतं घातलं, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. पुन्हा छान एकत्र सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याचे आता आपल्याला कोफ्ता बनवायचा आहे. इथे मी थोडासा डायजेस्टसाठी पचनासाठी हलकं व्हावं म्हणून थोडासा ओवा घातला होता. त्यानंतर इथे आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणार आहे कांदा आणि टॅमॅटो. म्हणून छान कांदा आणि टॅमॅटो कापून, सोलून, स्वच्छ धुवून मग कापून मिक्सरमध्ये ठेवूया आणि त्याला छान ग्राइंड करून घेऊया. त्याची पेस्ट करूया टॅमॅटो आणि कांदा. त्यामध्ये आपण घालणार आहोत 2 मिरची आणि याची छान आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. इथे आपण कढई ठेवलेली आहे तेल गरम व्हायला आणि त्यामध्ये प्रमाणे आपण भजी तळतो त्याप्रमाणे आपल्याला कोफ्ते दुधीचे फ्राय करून घ्यायचे आहेत. तुमची कढई लहान मोठी असेल त्याप्रमाणे जेवढे मावतील तेवढे तुम्ही टाकू शकता. एका वेळेस मी जवळजवळ 8 ते 9 टाकले होते. छान दोघी बाजूनी आलटून पालटून गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता इथे. छान आपले कोफ्ते फ्राय झालेले आहेत. आता आपण ग्रेव्हीची सुरुवात करूया. मी दुसरी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल गरम झाल्यानंतर आपण जी कांदा, टॅमॅटो आणि मिरची घालून जी प्युरी तयार केलेली होती ती प्युरी घालूया आणि ती प्युरी छान आपण 3 ते 4 मिनटं परतून घेऊया. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण काही घरगुती बेसिक मसाले ॲड करूया, जसं की अर्धा चमचा हळद, तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट आवडतं त्याप्रमाणे लाल तिखट, मिरचीही घातली होती आपण. आणि इथे मी कलरसाठी लाल मिरची पावडर घालत आहे. छान एकत्र आपण मिक्स करून घेऊया सगळं. तुम्ही बघू शकता करीला सुंदर कलर आलेला आहे अप्रतिम असा. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जे थोडंसं लागलेलं होतं त्याच्यामध्येच पाणी घालून मी छान याची प्युरी तयार करून घेणार आहे. त्यानंतर जे आपण दुधीचे कोफ्ते केलेले होते त्यामध्ये सोडूया. आणि वाफेवर जवळजवळ 3 ते 4 मिनटं छान उकळी येईपर्यंत त्याला शिजवून घेऊया. आणि गरमागरम आपले दुधी कोफ्ते तयार आहे. रेसिपी कशी